आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही अबॉर्शन केलं नाही हे कुणाला म्हणजे कुणालाच कळतं कामा नाही. हे फक्त तुमच्यात आणि माझ्यात राहील. ओके मणी सर पण का म्हणजे कशासाठी? नाही मी तसंही हे कोणाला सांगणार नव्हतेच पण लपवायचं तरी का? स्वानंदी हे बघा या सगळ्या मागे जो कोणी कारणीभूत आहे त्याला जर कळलं तुम्ही प्रेग्नंट आहात तर तो तुमच्यावर नजर ठेवून असेल. त्याला सुद्धा हेच वाटत असेल की हे मूल तुम्ही जन्माला घालू नये. पण जर तुम्ही अबॉर्शन केलं हे जर त्याला कळलं तर तो गाफील होईल आणि तो गाफील झाल्यानंतर आपण त्याला सहज पकडू शकू. हे सगळं ठीक आहे मनी सर पण मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही आणि माझ्या पोटात असणाऱ्या बाळावर मी आत्तापासून हेच संस्कार करायचेत का? खोटं बोलणं किंवा संस्काराचा मुद्दाच नाहीये. मी खबरदारी घ्यायची म्हणतोय. तुम्ही मला प्रॉमिस करा तुम्ही अबॉर्शन केलं नाहीये हे कुणालाही सांगणार नाही. मणी सर पण किती दिवस लपणार आहे हे? 2 महिन्यांनी पोट दिसायला लागेल आणि मग काय करायचं? एक्झॅक्टली मलाही हेच म्हणायचंय. आपल्याकडे 2 महिने आहेत अजून. या 2 महिन्यात तुम्ही प्रेग्नंट आहात हे कुणालाही कळणार नाहीये आणि याच 2 महिन्यात आपण त्या व्यक्तीला शोधू शकू. एकदा का ती व्यक्ती सापडली तो गुन्हेगार सापडला की तुम्हाला कोण काय म्हणेल याची काळजी करण्याचं काहीच कारण उरत नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. या 2 महिन्यात ज्याने कोणी हे केलंय ते मी शोधून काढणार. थँक्यू मनी सर. थँक्यू का? मला कौतुक वाटतं तुमचं की तुम्ही समोरच्याच्या मनाचा इतका विचार कसं काय करू शकता. मी प्रॉमिस देते तुम्हाला मी नाही सांगणार आहे कुणाला पण मला यात एक सूट हवी आहे. प्रॉमिस मध्ये सूट हवी? काय सूट? मी हे कुणाला बी सांगणार नाही पण मला वॉर्डन मॅडमला आणि जेसीला तेवढं सांगू द्या. त्या जवळच्या आहेत माझ्या आणि मी जर हे त्यांना सांगितलं नाही ना तर माझं मन मलाच खात राहील. त्यामुळं फक्त त्यांना तेवढं सांगू द्या. सांभाळून राहा आणि काय लागलं तर कळवा. आणि तुम्ही नका जास्त टेन्शन घेऊ.